और तमाम दर्शकों का जो टीवी पे स्मार्टफोन के ज़रिए 24 लाइव इवेंट के ज़रिए जो मैच देख रहे हैं उनका भी मैं स्वागत करूंगा। दो ओंकार सोनाई तड़ेगांव की तरफ से मैदान पर आ चुके हैं। एक ओंकार पाटिल मुरबी तो दूसरे ओंकार पाटिल खारगर। दाएं और बाएं का कॉम्बिनेशन जो लड़ेगा सोनाई तड़ेगांव के लिए और लड़ेगा उनके फ्रेंचाइजी सचिन तांडेल के लिए। दूसरी तरफ आर्यन ग्रुप चिरले के लिए लड़ेंगे अभिजीत ठाकुर समीर पाटिल के लिए। समीर शेठ पाटिल जिन्होंने हमें 2 बाइक प्रदान की है। राइट ऑफ ओवर द विकेट, पहली गेंद स्पॉट पे डाली गई अभिजीत ठाकुर द्वारा सम्मान देते हुए ओंकार पाटिल। देखिए ओंकार पाटिल का बल्ला अगर आप देखेंगे तो उसमें केएल राहुल का नाम लिखा हुआ है। वीरेंद्र सहवाग का अप्रोच रखने वाला ये खिलाड़ी, उसके बाद उन्हें केएल राहुल जो रनिंग में खेल रहे हैं उनका अप्रोच अच्छा लगा। अब देखना यह होगा कि केएल राहुल की तरह क्या वो आक्रमण करने में कामयाब होते हैं। कवर्स और पॉइंट के बीच में से इस गेंद को निकाला है। डीप बैकवर्ड पॉइंट पर गेंद को फीड किया गया। 2 रन मिले। सोनाई तड़ेगांव इन 2 रनों से अपना खाता खोल चुके हैं। ओंकार अपने निजी 2 के योगदान पर पहुंच चुके हैं। 2 गेंदों में 2 रन, एक अच्छी शुरुआत दोनों ही तरफ से हुई है क्योंकि मैंडेटरी पावर प्ले का ओवर होने के बावजूद शुरुआती 2 गेंदों में बड़ा हिट खेलने का मौका नहीं दिया अभिजीत ठाकुर ने। वहीं दूसरी तरफ इन 2 गेंदों में कोई आड़ा टेढ़ा शॉट खेलकर अपना विकेट नहीं खोया। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, खराब विकेट कीपिंग। यहां पर गेंदबाज अगर मेहनत करे तो यकीनन उस मेहनत का साथ फील्डर्स को देना चाहिए क्योंकि क्रिकेट एक नहीं दीपक पाटिल सर 11 खिलाड़ियों का खेल है और 11 खिलाड़ियों को 100% कमिटमेंट देना जरूरी है। अक्रॉस द लाइन ये ओंकार का फेवरेट शॉट था लेकिन वही ताकत उनकी कमजोरी बनी। अभिजीत ठाकुर और ओंकार पाटिल एक दूसरे के सामने कई बार आ चुके हैं। दोनों जानते हैं कि गेंदबाज की स्ट्रेंथ क्या है, ये बल्लेबाज जानते हैं। वहीं दूसरी तरफ गेंदबाज ये जानता है कि बल्लेबाज कहाँ कहाँ इस मैंडेटरी पावर प्ले में ट्राई कर सकता है। पिछले साल जो मैन ऑफ द सीरीज की बाइक थी वो दी थी हमारे आर्यन ग्रुप के सर्वे सर्वा समीर शेठ पाटिल ने, जो इस आर्यन स्पोर्ट्स आर्यन ग्रुप चिरले जो टीम के ओनर हैं उन्होंने यकीनन इस साल बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट और बेस्ट बॉलर बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट के लिए अब 2 बाइक दी है। लेकिन यहाँ पर केएल राहुल के फैन ओंकार पाटिल बड़े मंच का बड़ा खिलाड़ी। वहीं दूसरी तरफ भले ही विश्वजीत ठाकुर के जुड़वा भाई हो लेकिन ठाकुर ब्रदर्स का नाम रायगढ़ टेनिस की दुनिया में सम्मान से लिया जाता है। उनमें से एक छोटे ठाकुर अभिजीत। व्हाइट बॉल डाली गई, व्हाइट बॉल के साथ टोटल पहुंचता हुआ 7 रन। धीरे धीरे ही सही लेकिन एक अच्छी पोजीशन पर जाने की कोशिश की जा रही है। और ये जो ओंकार पाटिल की ताकत है, पैडल स्वीप और उन्होंने उसको अंजाम दिया। शॉर्ट फाइन लेग के ऊपर से खेला, डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर। 4 रन टोटल पहुंचा 11 बगैर नुकसान। 1 ओवर की समाप्ति के बाद सोनाई तड़ेगांव खुश होंगे उनके फ्रेंचाइजी सचिन तांडेल। गणेश नाइक कोहली को ऊपर इन्होंने इस गाने को अंजाम दिया। क्या सोच थी उनकी। सही मायने में पूरे रायगढ़ को इकट्ठा करने वाला मंगेश जी वकड़ीकर जी ये जो शख्सियत है दिलदार है और उस का अनुमोदन भी किया है उस गाने में गणेश नाइक कोहली को ऊपर। लेकिन यहाँ पर 1 ओवर की समाप्ति के बाद 11-3 के स्कोर कार्ड के ऊपर। लेकिन दोनों ओंकार में से दाएं और बाएं में से कौन सा हुक्म का इक्का होगा सचिन तांडेल के लिए वो तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन वहीं दूसरी तरफ आर्यन ग्रुप के सर्वे सर्वा आर्यन चिरले के समीर शेठ पाटिल, इनके लिए कौन सा ऐसा गेंदबाज असरदार साबित होगा
जीत खोद मोहम्मद नुगरी के गेंदबाज तेजस मात्रे की सेना जो सीजन 2021-22 में ग्रामीण में सर्वश्रेष्ठ टीम के तौर पर उभर कर आई, अवार्ड मिला उन्हें और उस अवार्ड की जो रैली थी वो घोड़े पे निकाली गई थी। उस प्लेइंग 11 का हिस्सा जीत खोद, ऊर्जा है उनमें, टीम उनकी बेस्ट बन चुकी है पूरे रायगढ़ ग्रामीण में, तो ऐसे में उस ऊर्जा का इस्तेमाल कर गेंदबाजी करनी होगी। वहीं दूसरी तरफ ओंकार पाटिल खारगर निश्चित तौर पर और ये देखिए नजाकत, इनको भी यहाँ पर 4 व्हीलर है ये पता है, लेकिन यहाँ पर भी एक बाइक है बेस्ट बैट्समैन के लिए है ओंकार पाटिल खारगर की ये नजाकत, क्योंकि खारगर प्रीमियर लीग में बाइकर मैन बने थे ये। फिलहाल अग्री सेना अध्यक्ष रायगढ़ जिला भूतपूर्व उप सरपंच चौक सचिन जी मते, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है मंगेश जी वाकड़ीकर को, लेकिन ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, गेंद गैप में है, क्या ये होगी लगातार दूसरी बाउंड्री, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग वहां पर अमित नाइक एकटगर, बहुत ही बढ़िया फील्डिंग। लेकिन अब देखना यह होगा बेस्ट बॉलर के लिए भी हमारे समीर शेठ ने बाइक दी है, बेस्ट बैट्समैन के लिए भी बाइक दी है, उनकी रेस में इस मैच में कौन आगे जाएगा। मैन ऑफ द सीरीज के लिए एक क्विटकार, इस आरपीएल का कारवा है शानदार जानदार वजनदार। फुल टॉस थी, उसका सही इस्तेमाल नहीं कर पाए, खराब फील्डिंग हुई, रन मिलेगा महज एक रन से बढ़ता हुआ टोटल। मेरे साथ है दीपक पाटिल, हमारे दूसरे साथी हैं दिनेश पाटिल, मेरे साथी स्कोरर सुदर्शन पाटिल, और टीवी पर आप जो स्कोर कार्ड देख रहे हैं उस स्कोर कार्ड को अंजाम दे रहे हैं मेरे दोस्त प्रफुल्ल पाटिल। टीम का टोटल 18 रन, 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। 24 लाइव इवेंट्स, पोलादपुर से कई फोन्स आए मुझे कि 24 लाइव इवेंट की क्लियरिटी को वो मान गए, लोहे कोई काटता है। बहुत ही बढ़िया यहां पर खेला ऑफ साइड पर, लेकिन सिंगल मिलेगा, हल्का सा फंबल और वहां पर दूसरा रन पूरा करते हुए ओंकार। ये होना जरूरी है, पहले को दूसरे में कन्वर्ट करना आना चाहिए, मौके बार बार नहीं मिलते। फिल्म में कोई हीरो गलती करे तो डायरेक्टर उसे रीटेक देता तो जरूर है, क्योंकि एडिटिंग होती है, ये लाइव है, लाइव, ये कोई फिल्म नहीं है। यहां पर आपको 1 टेक में ओके, जो भी करना है 1 टेक। और ये देखिए शॉट सिलेक्शन, शॉट फाइनल के ऊपर से 30 यार्ड सर्कल का सही इस्तेमाल, रन मिले 4, और 4 के साथ केएल राहुल का नाम अपने बल्ले पर लिखा हुआ ओंकार पाटिल मुर्वी पहुंच चुका है निजी 16 के योगदान पर, तो टीम पहुंच चुकी है 24 के योगदान पर। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। आरपीएल का ये कारवा मंगेश जी वाकड़ीकर, जिन्होंने संकल्प किया था लेकिन उसे बेहतरीन बनाया, समीर शेठ पाटिल आर्यन ग्रुप के सर्वा, जिन्होंने 2 बाइक्स प्रदान की इस प्रतियोगिता को बेहतरीन बनाने के लिए। आउटसाइड द ऑफ स्टंप निकल पड़े थे, गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा मैं, उन्होंने फॉलो किया बल्लेबाज को, ना कि मिडल स्टंप ढूंढा, जो स्ट्रोक प्ले होने वाला था उसे फॉलो किया, और उस वजह से महज मिला सिंगल। 25 पे आता हुआ टोटल, बिना कोई नुकसान, एक अच्छी शुरुआत है। सचिन दांडेल की सेना, सोनाई तड़ेगांव, खुद कप्तान ओंकार पाटिल संघर्ष कर रहे मुर्वी के रनों के लिए, वहीं दूसरी तरफ ओंकार पाटिल खारगर उनका साथ दे रहे हैं, रन बन रहे हैं। लेकिन अब आर्यन ग्रुप चिल्ले की जो टीम है समीर शेठ पाटिल की, उनकी टीम के लिए जरूरत है अब एक विकेट की। कौन सा गेंदबाज होगा जो विकेट निकाल के देगा ब्रेक थ्रू। दीपक पाटिल सर, 25 रनों की साझेदारी, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच चांगली सुरुवात झाली, कारण खास करून एकही सलामीवीर गमावलेला नाही आहे, आणि कुठेतरी प्रत्येक संघ, मगाशी पण मी म्हटलं की प्रत्येक संघ पहिल्यांदा थोडासा खेळपट्टीचा अंदाज घेतोय, कारण 6 ओव्हर्स आहे, बऱ्याचदा हे सगळे प्लेयर्स 5 ओव्हर्स आणि 4 ओव्हर 3 ओव्हरचं क्रिकेट खेळत असतात आपल्याकडे कुठेही स्पर्धा असली, परंतु या ठिकाणी 6 ओव्हरचं क्रिकेट, त्यामुळे त्या पद्धतीनं प्लॅनिंग करावी लागते। चांगले चांगले फलंदाज अजूनही स्क्वॉडमध्ये पाठीमागे असतात, आणि जेणेकरून जे सलामीला जे पाठवायचं आणि जी विकेट टिकवायची, कारण हे ओंकार पाटील आहे, आणि ओंकार पाटीलला माहिती आहे जर हा 6 षटक खेळला
तर मात्र 90-100 धाबा सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिल्यात. त्यामुळं कुठेतरी एका बाजूला मात्र बॅटिंग करायची आहे आणि त्याच वेळेला विकेटसुद्धा टिकवायची आहे. या द्विधा मनस्थिती आणि त्याच्याबरोबरच मात्र कर्णधारपद आहे, कॅप्टन्सी सुद्धा निभवायची आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करत मात्र कॅप्टनला इनिंग खेळावी लागते. कारण संपूर्ण जबाबदारी आहे, संघ मालकांची जबाबदारी आहे, संपूर्ण स्क्वॉडची जबाबदारी आहे, त्या विभागाची जबाबदारी आहे. रायगड प्रीमियर लीगचं प्रतिनिधित्व करतोय, त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये लाखो प्रेक्षकांसमोर मात्र कुठेतरी एक चांगली इनिंग झाली पाहिजे. या सगळ्यांचा एकत्रित विचार ॲट अ टाइम एकाच वेळेला मात्र त्या मानसिकतेनं मात्र मैदानामध्ये खेळावं लागतंय. आणि ते जर विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात मात्र दिले सोना 11 तळेगाव रसायनी टीमसाठी. बिल्कुल सही कहा आपने. कप्तानी इनिंग या कप्तानी सोच क्या होनी चाहिए, वहीं पोलादपुर के कप्तान वहीं चूके. उन्होंने प्रतीक पाटिल जैसे खिलाड़ी का सही इस्तेमाल नहीं किया अपनी टीम में. दूसरी तरफ अजय मराजगे, जिनसे उन्हें गेंदबाजी की स्टार्ट मेरे ख्याल से करनी चाहिए थी, अनस्टॉपेबल अजय मराजगे, क्योंकि रन बहुत ज़्यादा बने थे और उसके बाद अजय मराजगे आए थे. एक आसान था मुकाबला वहाँ पर रिया 11 करजत के लिए. तो ये जो कप्तानी सोच होती है ना, उस सोच के बारे में मैं हमेशा तारीफ करता हूँ रायगढ़ के उन 4 कप्तानों की, जिसमें विशाल जीतेकर, आकाश तारेकर, योगेश पेंडकर और संजय सोलंकी. इनकी जो सोच होती है वो अलग ही होती है. बगैर स्टार लेकर भी ये लोग जीतने की क्षमता रखते हैं. और एक कप्तान देखिए, रायगढ़ प्रीमियर लीग के उपाध्यक्ष हमारे बीच बैठे हुए तेजस म्हात्रे, दिमाग के एक और जादूगर, जिनके कप्तानी के बदौलत अमर म्हात्रे साहब ने भी स्टेटमेंट दिया. हमारी टीम हार के द्वार पर बार 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 दस्तक दे रही थी. कई लोगों ने उन्हें सुझाव दिया कि किसी अन्य टीम के वो फ्रेंचाइज बने, लेकिन उन्होंने विश्वास दिखाया तेजस म्हात्रे एंड बामन डोंगरी की टीम में 11 पर, और आज वो टीम रायगढ़ ग्रामीण में अव्वल बन चुकी हैं. ये ऊंचा उड़ा केएल राहुल, ओंकार पाटिल के पारी का खात्मा हुआ. मैंने कहा था समीर शेठ पाटिल की आर्यन ग्रुप चिरले के लिए एक विकेट की जरूरत थी. कौन सा वो गेंदबाज होगा जो विकेट निकालेगा? कप्तान ने कप्तान के लिए जान अभिजीत ठाकुर को मिला ये विकेट. 1 विकेट के नुकसान पर सोनाई तळेगाव खेल रही है 27 पर. नेट नंबर 3 की पोजीशन पर बल्लेबाज आ चुके हैं अभिजीत ठाकुर. गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए पूरा रायगढ़ इकट्ठा हुआ है सोनाई तळेगाव में. फहद ने इस गेंद को हल्के हाथों से खेला. शॉट एक्स्ट्रा कवर पर 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ टोटल मिलता हुआ 28 स्कोर कार्ड के ऊपर ओवर नंबर 3 चल रहा है. अभिजीत ठाकुर एक सोच विचार के साथ यहाँ पर आ चुके हैं. वो जानते हैं रॉबिन राउंड मेथड के कारण पहला मैच कितना अहम है किसी भी टीम के लिए लीग स्टेज पर जीतना, क्योंकि अगर पहला मैच हारे तो उसके बाद सुपर 16 के लिए दोनों मैच आपके लिए करो या मरो वाली स्थिति के होते हैं. ऑन साइड के ऊपर खेला, 1 रन जरूर मिला खारगर के ओंकार पाटिल को. शॉर्ट ऑन पुल के जरिए मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया.
29 रन 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी सोनाई तळेगांव के कप्तान ओंकार पाटिल वापस जा चुके हैं। एक ओंकार नॉन स्ट्राइकर एंड पर है जो बाएं हाथ के, वहीं दूसरी तरफ फहद मैं मुरुड का ये खिलाड़ी क्या बल्लेबाजी की पिछले मुकाबले में। सागर सावंत ने, कई साल पहले मैंने उनका एक मैच देखा था टीवी पर, पुणे में जो चल रहा था T10 लेदर क्रिकेट, और वहां पर भी उन्होंने अच्छी गेंदबाजी की थी, 2 ओवर का स्पेल किया था, काफी अच्छी बल्लेबाजी की थी और अपनी टीम को जितवा के दिया था। और यहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग में लेदर बॉल के खिलाड़ी होने के बावजूद क्या टेनिस बॉल एडजस्टमेंट उन्होंने की, और ऐसे के साथ मुरुड से आया हुआ यह खिलाड़ी वापस पेविलियन। अभिजीत ठाकुर को मिलती हुई यहां पर इस ओवर में दूसरी सफलता, 2 ब्रेक थ्रू मिले और मैदान पर जा रही है डिंग्स ट्रॉली। तब तक हम देखेंगे 24 लाइव इवेंट के जरिए स्क्रीन पर जिन जिन लोगों ने हमें स्पॉन्सर किया है उनकी एडवर्टाइजिंग हम देखेंगे। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग। दस के औसत से यहाँ पे 30 रन आ चुके हैं, 2 विकेटें खो चुकी है सोनाई तड़ेगांव। उनके फ्रेंचाइजी सचिन तांडेल अगर यहाँ पर आ चुके हैं तो मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि वो मंच पर आए। आर्यन ग्रुप चिरले के सर्वे सर्वा इस टीम के ओनर और जिन्होंने 2 बाइक्स हमें प्रदान की है, समीर शेठ पाटिल, वो भी अगर यहाँ पर आए हुए हैं तो उन्हें भी मैं मंच पर बुलाना चाहूँगा। पिछले साल आर्यन ग्रुप में बंटी बद्री के थे और उन्होंने समीर शेठ के सामने ही 50 लगाए और सबसे ज्यादा कैश प्राइज जीतने वाला वो खिलाड़ी बना। 20,000 तकरीबन उन्हें इनाम के तौर पर दिए गए समीर शेठ पाटिल द्वारा। छब्बीस 27 दिसंबर को आर्यन प्रीमियर लीग यानी कि आर्यन ग्रुप के लिए जो खिलाड़ी काम करते हैं उनकी लीग, जो उनके कर्मचारी है उनकी लीग होने वाली है। लेकिन यहाँ पर आरपीएल में उनकी टीम किस तरह से परफॉर्म करने वाली है, अब तक तो ये अच्छा परफॉर्मेंस है मेरे ख्याल से दीपक पाटिल सर। 10 ओवर प्रति रन उतने ज़्यादा नहीं है टेनिस बॉल क्रिकेट में आजकल। एक आध बाउंड्री क्योंकि आउटफील्ड काफ़ी तेज़ बनाई जा चुकी है। राकेश गायकवाड़ जो रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट की जो एसोसिएशन है रायगढ़ ग्रामीण की, उनके अध्यक्ष है, उन्होंने जो मिट्टी लाई है इस विकेट के लिए वो मिट्टी रंग ला रही है। आसानी के साथ शॉट सिलेक्शन हो रहा है। बाएं हाथ के बल्लेबाज ओंकार पाटिल, ये शॉट मैं कहूँगा बुरा था बिल्कुल। गेंद बल्ले पर आई थी लेकिन वो जो ताकत लगानी चाहिए थी बाएं हाथ के बल्लेबाज द्वारा वो ताकत लगा नहीं पाए। 30 पे तीसरा विकेट। गेंदबाज थे रोहित घरत।
गाण्यावर आमचे शिवभक्त दिनेश पाटील खूप छान बोलले असते, कारण हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा. आणि खऱ्या अर्थानं वयाच्या 16व्या वर्षी ज्याने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होऊन ज्यांचा राज्याभिषेक झाला ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. सचिनजी तांडेल इथे आलेत, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचं रसायनी परिसरातील एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व कसं असावं हे सचिन तांडेलकर यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच कळेल, त्यांच्या स्वभावातून आपल्याला समजेल. बाएं हाथ के बल्लेबाज भावेश कुरंगड़े बल्ले के ऊपरी हिस्से पर लगी, दूसरा रन चुराने की कोशिश. रन आउट का खतरा जरूर है, लेकिन अब देखना ये होगा. लगभग 2 रन यहाँ पर पूरे किए जा चुके हैं और उन 2 रनों के साथ 3 विकेटों के नुकसान पर टोटल पहुंच चुकी है 32. संघर्ष कर रही है सोनाई तळेगाव. वहीं दूसरी तरफ आर्यन ग्रुप चिरले के फ्रेंचाइजी समीर शेठ पाटिल काफी खुश होंगे. एक और फ्रेंचाइजी बाबू मांडे, इनकी तरफ से आरपीएल और मंगेश जी वाकड़ीकर को शुभकामनाएं आ चुकी है. लेकिन इस मैच में उन्होंने जो अच्छी पोजीशन नहीं है सोनाई तळेगाव की, फिलहाल अगर स्कोर कार्ड के ऊपर नजर डाले तो उनको भी शुभकामनाएं दी है. क्या उनकी शुभकामनाएं रास आएगी आने वाले ओवर्स में. लेकिन गेंदबाज की तारीफ करनी होगी. रोहित घरत, धकटी जुई का ये गेंदबाज रायगढ़ प्रीमियर लीग में आर्यन ग्रुप चिरले के लिए परफॉर्म कर रहा है. अभिजीत ठाकुर के नेतृत्व में ये ताकत होनी जरूरी है. और ये 1 बाउंड सीधा फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन भावेश कुरंगड़े. माँ बाप के संस्कार किस तरह से होने चाहिए, जिजाऊ माता ने जो संस्कार दिए उस वजह से राजा शिव छत्रपति महाराज एक स्वराज्य का उन्होंने निर्माण किया. एक उद्देश्य होना चाहिए आपके जीवन में, एक गोल होना चाहिए. जब कंसेप्ट लेकर आए मंगेश जी वाकड़ीकर इस आरपीएल का, तो उनका एम था, एक गोल था कि पूरा रायगढ़ और पूरा महाराष्ट्र और पूरा देश विदेश जो टेनिस क्रिकेट खेल रहा है उसमें चर्चा होनी चाहिए इस आरपीएल की. और ये लकी चार मिलेंगे भावेश कुरंगड़े को. लेकिन ओंकार पाटिल मुरबी जो कप्तान है इस टीम के, वो कह रहे होंगे कि रन किस प्रकार से भी आए, रन आना है जरूरी. चालीस रन हो चुके हैं. देखिए भावेश कुरंगड़े के रसायनी और पूरे रायगढ़ में ढेर सारे फैन हैं जो 24 लाइव इवेंट्स के जरिए इस मैच को देख रहे हैं. उन सभी फैन फॉलोअर्स को मेरी गुजारिश है, चैनल को आप सब्सक्राइब जरूर करें. लेकिन ये गेंद देखिए, स्लोअर वन बाउंसर. आजकल क्या गेंदें डाल रहे हैं. एक मेंडिस करके गेंदबाज आए थे श्रीलंका के, अजंता मेंडिस, जिनके पास 7 प्रकार की गेंदें थी. शुरुआत में वो चले, लेकिन उसके बाद उनके अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश. फिर से एक बार अच्छी गेंदबाजी बाएं के सामने. अगर बाएं हाथ का बल्लेबाज हो और वो अगर परेशान हो तो जीत होती है बाएं हाथ के गेंदबाज की. दीपक सर, चौथा ओवर का खेल समाप्त हो चुका है. टीम का टोटल आ चुका है 40 रन. हमारे साथ आज के दिन में सबसे ज़्यादा पनवेल, उरण, करजत, पूरे रायगढ़ में बिजी रहने वाले कमेंटेटर अगर कोई है तो वो है दीपक पाटिल. वो हमारे साथ हैं. दूसरी तरफ हमारे साथ हैं शिव चरित्र, जिनके जुबानी आप सुनना पसंद करते हो और मैच का सखोल विश्लेषण करना. खुद एक क्रिकेटर, राजनीति के तौर पर ग्राम पंचायत सदस्य बन चुके हैं. आने वाले दिनों में एक बड़ा ओहदा उनके कंधे के ऊपर आने वाला है. वो दिनेश जी पाटिल यहाँ पर बैठे हुए. तो मैं संस्कारों की बात कर रहा था. जिजाऊ ने संस्कार किया, स्वराज्य का निर्माण हुआ. मंगेश जी वाकड़ीकर
कि माँ और पिता ने यह संस्कार किए कि बेटे ने कुछ कर दिखाना चाहिए। आरपीएल हमें नज़र आई, एक कंसेप्ट आरपीएल की नज़र आई। पिता के मौत के बाद भी 14वें दिन वो घर से बाहर निकले ताकि आरपीएल बेहतरीन हो। वैसे ही हमारे जो अध्यापक है वेदक सर, जिन्होंने हमारे सुशांत वेदक के ऊपर संस्कार किए कि दूसरों के लिए कुछ करना चाहिए, और उसी लिए उन्होंने अब तक 66 बार ब्लड डोनेट किया है। तो गेंदबाज कुंडेवाड़ के समाधान कातकरी पनवेल तहसील से बिलोंग करने वाले स्ट्राइकर इन पर इस वक्त प्रथमेश कोड़ी, गणेश पुरी, एक और केएल राहुल के फैन। बैकफुट पे जाके इस गेंद को स्क्वायर कट खेला है। गेंद गोली के रफ्तार से क्या ट्रैवल होगी, लेकिन बहुत ही बढ़िया गेंद पर आए संदेश गोंदड़ी। बाबर डोंगरी का ये खिलाड़ी तेजस मात्र देखिए आज खास आज आए हैं सुबह सुबह मैचेस को देखने के लिए। बाबर डोंगरी के खिलाड़ी इस टीम में मौजूद है। तो जो परफॉर्मेंस 11 के 11 इधर उधर है, सुदर्शन मुझे बता रहे हैं, लेकिन ये क्या हुआ, प्रथमेश कोड़ी, ओंकार पाटिल का एक दाव नहीं चल रहा है सोनाई तड़ेगांव के लिए, लेकिन किसी एक को ओंकार पाटिल का साथ देना होगा। कप्तान ने अगर भरोसा जताया है तो कॉन्फिडेंस लेवल की बल्लेबाजी होनी चाहिए। हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग। आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड। बऱ्याचशा शुभेच्छा येतात या स्पर्धेला. खरं तर शुभेच्छांची रीग लागलेली असते, परंतु बऱ्याच वेळा आपल्याकडे वेळ कमी असतो आणि मॅच सुद्धा सुरू असते, त्यामुळे बऱ्याच जणांच्या शुभेच्छा देऊ शकत नाही किंवा राहून जातात. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तर प्रतीक पाटील युवा मोर्चा उपाध्यक्ष पोंजे पंचायत समिती ज्यांच्या शुभेच्छा आल्या, त्याचप्रमाणे विनोद चव्हाण सह्याद्री असोसिएशन उपाध्यक्ष पोलादपूर ज्यांच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेला आल्या. सोनाई तळेगाव संघासाठी अजिंक्य पौड एक चांगले समालोचक आहेत ज्यांच्या शुभेच्छा मात्र आल्यात. रिया 11 कर्जत संघाला सुद्धा त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. योगेश पाटिल अपटा ज्यांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्यात. तो देखिए मयूरेश कदम इस टीम के मैनेजर यहाँ पर आ चुके हैं, एक बेहतरीन कमेंटेटर, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। हल्के हाथों से इस गेंद को खेलने की कोशिश की थी, अच्छी गेंद डाली गेंदबाज समाधान कातकरी। कुंडेवाड़ का ये खिलाड़ी कई मरतबा ग्रामीण लेवल पर अच्छी गेंदबाजी कर आरपीएल में आने का रास्ता उन्होंने ढूंढा है। बैकफुट पर जाके इस गेंद को खेला, एक रन जरूर मिला। समीर शेठ की सेना अब इन आखिरी ओवर्स में, डेथ ओवर्स में अच्छा काम कर रही है आर्यन ग्रुप चिरले के लिए, और उनके अच्छे काम के लिए कलम्बोली के हमारे जय चौधरी इनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है, और पूरे आरपीएल को मुस्लिम भाई बेकरी वाला खोपोली इनकी तरफ से भी शुभकामनाएं आ चुकी है। लेकिन इस वक्त चलेंगे हम इस मैच की ओर जहां पर कांटे की टक्कर होना ज़रूरी है। ये वाइट बॉल करार दिया जा चुका है। भवानी माता भी अब आशीर्वाद देने के लिए इस आरपीएल में पहुंच चुकी है। टीवी स्क्रीन पर आपके वो नजर आएगी। चार 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 ये रहेगी 44 रन थे स्कोर कार्ड का पर इससे पहले, और अब रन आ चुके हैं 46 रन। देखिए डीजे मास्टर को अगर मौका मिले ना, भवानी माता का गाना लगाइए, भवानी माता का इनके लिए।
46 धावा झाल्या धावफलकावर. बिल्कुल 3 डबल और 1 सिंगल इस ओवर में आ चुकी है. 4 ओवर की समाप्ति के बाद 40 थे और 5वें ओवर में आए 7 रन. कुल मिला के 5 ओवर की समाप्ति के बाद सोनाई तळेगाव खेल रही है 47 रनों पर. रोहित घरत अपने स्पेल का दूसरा और इस आर्यन ग्रुप चिरले की तरफ से आखिरी ओवर करेंगे. स्ट्राइकर एंड पर होंगे बाएं हाथ के बल्लेबाज भावेश कुरंगड़े. भावेश कुरंगड़े क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी. रसायनी के कई लोग 24 लाइव इवेंट के जरिए इस टीम में भावेश कुरंगड़े हैं. ये टीम सचिन तांडेल की है, इसीलिए आस लगाकर बैठे हुए हैं कि कब आएंगे छक्के, कब आएंगे चौवे. बाबू शाह की भाषा में कहा जाए तो कब आएंगे मेरे करण अर्जुन. लेकिन चौवे छक्के आने चाहिए. आखिरी ओवर है, स्लॉग ओवर है. बची कुछ 5 गेंदे हैं, 48 पर टोटल आ चुका है. ऐसे में 5 गेंदों में 2-3 छक्के आते हैं तो 60 के करीब या 60 प्लस रन बना सकती है. और ओंकार पाटिल के पास भी संकेत पाटिल जैसी स्पिन गेंदबाजी का अस्त्र शस्त्र मौजूद है. उनके 2 ओवर एक बड़ा किरदार निभा सकते हैं दूसरे सत्र में सोनाई तळेगाव के लिए. संदेश पाटिल और उनकी पूरी टीम मंगेश दादा वाकड़ीकर के लिए बहुत ही बढ़िया काम कर रही है. लाइव की काफी लोगों ने तारीफ की. यह व्हाइट बॉल और इस व्हाइट बॉल के जरिए 49 पे आता हुआ टोटल. जीत खोद और संदेश गोंधली बावन डोंगरी के 2 खिलाड़ी. तेजस मात्रे ने हमें जानकारी दी कि आर्यन ग्रुप चिरले में मौजूद है. एक है उनके प्रारंभिक बल्लेबाज, तो ये एक है गेंदबाज. ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश, कामयाबी नहीं मिली उतनी ज्यादा. पराग खोद को और जैसे ही तेजस मात्रे ने उनका नाम लिया, कैच उन्हीं की तरफ गया और उन्होंने सफल तरीके से उसे लिया भी. देखिए दीपक पाटिल सर, जो 2 टू व्हीलर है, एक 4 व्हीलर है. सुपर 8 में जो टीम क्वालिफाई होगी, सुपर 8 में जो टीमें खेलेगी, उन सभी खिलाड़ियों के पॉइंट्स गिने जाएंगे. 1 विकेट के लिए 5, 1 रन के लिए 1 पॉइंट्स, इस तरह से वो गिने जाएंगे.
और हमारे सीनियर अंपायर कोड़ी साहब भी यहाँ पर मौजूद हैं, उनका भी हम ज़रूर स्वागत करेंगे। रायगढ़ प्रीमियर लीग सीजन 3 में गेंदबाज रोहित घरत, 4 गेंदें इस ओवर की शेष है, 4 गेंदों में आक्रमण करना होगा बल्लेबाजों को। और ये देखिए कुणाल तारेगर, पारगांव आकाश तारेगर के तालीम में तैयार हुआ यह खिलाड़ी। जिस तरह रायगढ़ और ठाणे के बीच मैच हुआ था, रायगढ़ संकट में थी, आखिरी क्षणों में पल्लू स्कूप आया आकाश तारेगर द्वारा, उसी पल्लू स्कूप का दूसरा रूप दिखाते हुए कुणाल तारेगर मैन फ्रॉम पारगांव 4 रन, और इन 4 रनों के साथ सोनाई तळेगाव 53 पर पहुंच चुकी है। 53 लॉस ऑफ 5 विकेट। संदीप पाटिल जैसे कि हमारे अंपायर, उनके द्वारा आर्यन ग्रुप चिरले के लिए शुभकामनाएं आ चुकी है, ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है आरपीएल के लिए। आरपीएल के विद्यमान अध्यक्ष मंगेश जी वाकड़ीकर, रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट के अध्यक्ष राकेश जी गायकवाड़ और अचानक कला क्रीड़ा सांस्कृतिक मंडल शिरडोन द्वारा हम उन शुभकामनाओं का स्वीकार करते हैं। एक था पल्लू तो दूसरा रिवर्स मारने की कोशिश की थी कुणाल तारेगर ने। जानते हैं अगर 2-3 बाउंड्रीज भी आती है तो यह बाउंड्री काम करेगी दूसरे सत्र में, मददगार साबित हो सकती है गेंदबाजों के लिए। ये वाइट बॉल लेग स्टंप के बाहर, शायद ये गेंद थी और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल पहुंच चुका है 54 रन। 60 के करीब जाना होगा। हर दिन हमने किसी मैच में 90 रन बनते हुए देखे, 70 प्लस अनुमान दीपक पाटिल सर हमने रन बनते हुए देखे पहले सत्र में, लेकिन पहले मैच में भी 70 प्लस नहीं कर पाई पोलादपुर, और इस दूसरे मैच में भी ऐसे आसार नज़र नहीं आ रहे हैं कि सोनाई तळेगाव 70 प्लस पहुंच सकती है। 55 पे आता हुआ टोटल इस ओवर की आखिरी गेंद। तो आज विकेट थोड़ा सा गेंदबाजों के लिए मददगार साबित हो रही है, लेकिन जिस अंदाज से सागर सावंत ने बल्लेबाजी की, 47 रन इस टूर्नामेंट का लोएस्ट टोटल है अनमोल किंग्स कलम्बोली का। वहीं दूसरी तरफ हाईएस्ट टोटल है 94 रन। भावेश कुरंगड़े उतना प्रभावित नहीं कर पाए। देखिए प्रैक्टिस सेशन होना ज़रूरी था। किसी भी टीम रायगढ़ प्रीमियर लीग में जब चयन होता है, ऑक्शन अगस्त में होता है और 2 महीने आपको मिलते हैं समय टीम को बैलेंस बनाने के लिए, टीम में कौन सा खिलाड़ी क्या कर रहा है। तो ये जिम्मेदारी होती है टीम मैनेजर, टीम के फ्रेंचाइजी उनकी, दीपक पाटिल सर की, वो टीम को इकट्ठा करे। प्रैक्टिस सेशन 1-2 बार होने चाहिए ताकि हर खिलाड़ी किस टच में है, किस अंदाज में खेल रहा है, ये पता चलता है। और दीपक पाटिल सर ने कल काफ़ी अच्छी टीम मैनेजमेंट की। ओम साई मुद्रा भंगारपाड़ा की मैं तारीफ करूंगा उनकी, क्योंकि जब पहला मैच उन्होंने जीता था तो दूसरे मैच के लिए उन्होंने कहा था कि किसी भी खिलाड़ी को हम हल्के में नहीं लेंगे। मैं पीछे से सुन रहा था उनकी बातें, समझा रहे थे, बड़े बड़े खिलाड़ी उनकी टीम में मौजूद थे, लेकिन उन खिलाड़ियों की मैं तारीफ इसलिए करना चाहूँगा कि उन्होंने दीपक पाटिल सर की हर बात को अच्छी तरीके से समझा, सोचा और सुना। ये ज़रूरी है। हाँ, और एक भी टीम मीटिंग नहीं हुई थी, लेकिन कल ही हुई थी, लेकिन वो महत्वपूर्ण हुई थी। दीपक पाटिल सर ने पूरी तरह से जानकारी दी थी अपोजिशंस हमारे खिलाफ क्या पैंतरे आजमा सकते हैं, हम अपोजिशंस के खिलाफ किस तरह से पैंतरे आजमा सकते हैं ताकि मुकम्मल जीत तय हो सके। लेकिन अगले सत्र में क्या कुछ होगा इसका माइक्रोफोन पर फिर से एक बार ब्यौरा देंगे दिनेश पाटिल सर। लेकिन टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 56, अब तक 56। नाना पाटेकर की फिल्म आई थी एनकाउंटर स्पेशलिस्ट दया नायक सर के ऊपर, लेकिन अब ओंकार की सेना क्या एनकाउंटर करेंगे आर्यन ग्रुप चिल्ले के बल्लेबाजों का या फिर
सर्जरी होगी आर्यन ग्रुप चिल्ले के बल्लेबाजों द्वारा। ओंकार पाटिल सुनाई तड़ेगांव के गेंदबाजों की इसका आंखों दिखाल सुनाएंगे। फिर से एक बार माइक्रोफोन पर आएंगे दिनेश जी पाटिल सर। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग। धन्यवाद. क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये पुन्हा एकदा तमाम रसिकांचं मनपूर्वक स्वागत. पहिला सामना आज आपण पाहिला आहे. एका बाजूला रिअल 11 कर्जत तर दुसऱ्या बाजूला यंग स्टार पोलादपूर संघ. 65 धावांचं आव्हान पोलादपूर संघानं उभं जरूर केलं, परंतु धावांचा पाठलाग आम्ही किती सहज करू शकतो. बॉल द्या, बॉल द्यायचं प्लीज. ते आव्हान आमच्यासाठी किती सोपं आहे हे आपल्या अनोख्या शैलीतून सागर सावंतनं दाखवलं. आपला अनुभव पन्नाला लावत 17 चेंडूमध्ये तब्बल 45 खेळांचा विस्फोटक करत त्या संघाला त्या धावांचं आव्हान मात्र सहज पार केलं. रजत मुंडेचा समजूतदारपणा सामन्यामध्ये पाहिला. डिफेन्स करत एकीने दुहेरीवर भर देत आणि खराब चेंडूंवर काही चांगल्या चेंडूंवर प्रहार करत सामन्याला कलाटणी दिली आणि तो सामना मात्र सहज जिंकला. दुसरा सामना आता या स्पर्धेमधला सुरू झाला आहे. तो समीर शेठ पाटील यांचा आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघ. संघाचा नायक अभिजित ठाकूर तर एका बाजूला सोनई 11 तलेगाव रसानी संघ. संघ नायक ओंकार पाटील तर संघाचे मालक मात्र सचिनजी तांडेल. धावफलकावर धावा लागला, नाणेफेकीचा कौल लागला. आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघाच्या बाजूनं प्रथम स्वीकारलं ती म्हणजेच गोलंदाजी आणि काय अफलातून गोलंदाजी केली. अभिजित ठाकूरनं 2 षटकामध्ये धावा दिल्या निव्वळ 16 आणि तब्बल 2 मोरे टिपले. संघाच्या संघनायकाचा हा मात्र भीम पराक्रम नक्कीच अतिशय योग्य होता. जीत खोतनं 14 धावा मोजल्या, परंतु रोहित घरतनं 10 धावा दिल्या वरचे ववळे. समाधान कातकरी कुंडेवाड पुन्हा एकदा आपल्या योग्यतेचा खेळ करत समाधाननं अफलातून कामगिरी केली. 8 धावा मोजल्या. रोहित घरतनं 7 धावा मोजल्या आणि रोहित घरतच्या वाटेला दुसरं षटक आलं आणि त्या धावा दिल्या. या स्लॉग षटकामध्ये 9 धावा आणि अशा प्रकारे 6 षटकाच्या समाप्तीनंतर सर्वात जास्त धावा जमवल्या ओमकार पाटीलनं 18 धावा आणि ओमकार पाटीलच्या 9 धावानंतर मात्र फायत कसळकर, प्रथमेश कोळी, भावेश कुरेंगलेच्या 11 धावा जरूर आहेत आणि पराग खोत आणि कुणाल तारेकरचा 1 चौकारासहित 5 धावा. भरीव कामगिरी राहिली नाही आहे, त्याच्यामुळे मोठी धावसंख्या धावफलकावर उभी राहिली नाही. परंतु मुरबी गावाचा इतिहास राहिला आहे. ज्या संघाचा संघनायक नेहमीच ओमकार पाटीलनं केलं आहे की जेवढ्या कमी धावा असतील तेवढा मुरबी गावाचा ओमकार पाटील हा आक्रमक बनतो. त्या धावांना रोखण्यासाठी सदैव आपल्या अनोख्या बुद्धीतून कौशल्य लढवत मात्र त्या सामन्याला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु इथे खेळ मुरबी गावापुरता नाही आहे, तर खेळ आहे रायगड जिल्ह्याचा. जिल्ह्यातून हे खेळाडू एकत्र येत ज्याप्रमाणे हा संघ बनला आहे त्या संघातून निवडक गोलंदाज कोण असतील, कोणावरती जबाबदारी दिली जाईल, पहिलं षटक कोणाच्या हातात, दुसरं कोणाच्या हातात, सामना कुठे चालला आहे, याप्रमाणे इथे मात्र तुम्हाला तो खेळ दाखवावा लागेल. परंतु धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघ सज्ज असेल. 2 सलामीर आपण मैदानाकडे जे पाहतोय संदेश गोंदली आणि योगेश पाटील म्हणजेच बाबू. तर विचार केला खऱ्या अर्थानं संदेश गोंदली जीवदानी डोंगरी संघाचा हा सलामीर आणि अफलातून स्ट्राईक रेट ठेवत आपल्या फलंदाजी आक्रमकता दाखवत आपल्या संघाला विजेत्यावर आरूढ करणारा हा आक्रमक फलंदाज संदेश गोंदली डोंगरी संघाचा. तर एका बाजूला मात्र योगेश पाटील म्हणजेच बाबू विंधने गावचा हा खेळाडू.
57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 9.5ची सरासरी राखायची आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. परंतु या 57 धावांचा पाठलाग करण्यापासून रोखायचा आहे तो सोनाई 11 तलेगाव रसायनी संघाला. कोणता संघ आक्रमक बनेल, लढवय्या खेळ कोण करेल आणि कशा प्रकारची ताकद दाखवत एकमेकावर आरेरावी दाखवत या सामन्याला कलाट नेली जाईल. एका बाजूला अभिजित ठाकूर याचा हा संघ आपण पाहतोय. संगम घरत या संघामध्ये वरच्या वेळी संघाचा हा ताकदवान खेळाडू अमित नाईक एकटकर, एकदम विस्फोटक खेळाडू, दर्जेदार खेळाडू रोहित घरत, धाकटी जुही, प्रवीण चोरगे म्हणजे सर्वांचा लाडका नेर विभागातील बाली आक्रमक खेळाडू. त्याचबरोबर जयजी भोईर भातान हा एक उत्तम खेळाडू, संदेश गोंधली बामणडोंगरी, जीत खोत बामणडोंगरी, बाबू पाटील म्हणजे विशाल जो सलामीला आलाय, विंधने विवेक, नंतर प्रशांत घरात, आकाश टकले गावठाण, समाधान कातकरी कुंडेवाड, भूषण धामापूरकर गावठाण असा 14चा स्क्वॉड. तर सचिन तांडेल यांचा मात्र ओमकार पाटीलचा संघ सोनं 11 तलेगाव रसायनी यांचा स्क्वॉड ओमकार पाटील मुरबी, प्रथमेश कोळी गणेशपुरी, फयाद कलमस्कर मुरुड, संकेत पाटील मुरबी, मयूर फडके नांदगाव, शंकर पारिंगे रीस, पराग खोत, गेम इज ऑन. सुरेख चेंडू, या सुरेख चेंडूला मात्र दिशा दिली आहे आणि सुरेख खेळ दाखवत कुणाल तारेकरनं मात्र चेंडू पकडला, उचलला, फेकला, धावाली 1. जितू गोंधली, प्राप्ती लाईव्हचे सर्व यांच्याकडून मात्र ओमकार पाटीलसाठी त्या संघासाठी शुभेच्छा आहेत, त्यांचं विशेष कौतुक. पहिल्या चेंडू धाव आली मात्र 1 आणि या संदेश गोंधलीनं मात्र आपलं खातं खोललं 1नं. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. संकेत पाटील बबलू अतिशय हरवणारे असा कलाकार, प्रामाणिक कलाकार, मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. मुरबी गावाचा हा एक स्टार खेळाडू स्ट्राईकवर असेल. आता मात्र योगेश पाटील विंदने म्हणजेच बाबू, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची आतली कडा लढवय्या. मी यासाठी म्हटलं होतं की प्रत्येक चेंडूवर ओमकार पाटील संघ लढाई देण्यासाठी सज्ज असतो. हा मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. आपण पाहतो हे सामने स्ट्राईकवर योगेश म्हणजेच बाबू, तर नॉन स्ट्राईकला गोलंदाज मात्र असणार आहे संकेत म्हणजेच बबलू. बी फॅक्टर बाबू वर्सेस बबलू असं लढला जाईल. पहिल्या चेंडूवर मात्र बबलूनं कमाल दाखवली आहे. आता बाबूची वेळ आहे आणि बाबूनं मात्र हा चांगला फटका, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. कुणाल तारेकर चेंडू उचलेल, फेकेल, धाव मात्र येईल निव्वळ 1. या धावसंख्येनं योगेश पाटील आपलं खातं उघडतोय धावांचं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपतीये ती बिनबाद 2 धावा. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे आव्हान जरी सोपं दिसत असेल तर क्रिकेटमध्ये आव्हानं सोपी कधीच नसतात. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतो यावर अवलंबून असतं. परंतु धावांचा पाठलाग करताना संदेश गोंधले आणि संघ कसा खेळ दाखवेल यावर फार मोठी जबाबदारी. आपण पाहतोय ओमकार पाटीलची चालाकी अतिशय सुरेख, अगदी फर्स्ट स्लिपमध्ये उभा आहे आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र आपण पाहतोय बंटी ठाकूर, एक कलाकारी माणूस. क्रिकेटमध्ये चपलता कशाला म्हणायची, तो चपल खेळाडू म्हणजे बंटी ठाकूर मुरबी. स्लॉटमध्ये चेंडू पडलाय, समर जरूर आलाय, लॉंग ऑफ रिकाम आहे, परंतु रिकाम असलेल्या लॉंग ऑफवर मात्र काय सुंदर रनिंग दाखवली आहे कुणाल तारेकर. हॅट्स ऑफ यू. मिड विकेटला खऱ्या अर्थानं अफलातून कामगिरी, कव्हरला उभा होता, डीप कव्हरला, तिथपासूनची धाव लगावली आहे आणि अक्षरशः 90 पर्यंत धावत आलाय आणि चेंडूला कॉल केलाय क्षेत्ररक्षकाला, थांब मी हा चेंडू उचलणार, उचलला, फेकला आणि आपल्या संघासाठी धावा मात्र वाचवल्या. मिनिमम 2 धावा, धाबलकर धावा लागत आहेत त्या. आता मात्र बिनबाद 4. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा मात्र संकेतनं दिलेत निव्वळ 4. संदेश गोंधली ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा सज्ज. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे 6 षटकामध्ये. हा मात्र चांगला चेंडू, देश चेंडूला दिशा दिली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार आणि चेंडूवर धाव मात्र येणार निव्वळ 1. पहिलं षटक मात्र संपतंय. काय सुरेख गोलंदाजी दाखवली आहे.
संकेतवर दिलेली जबाबदारी त्याने मात्र समर्थपणे पेळली आणि कर्णधारानं दिलेली जबाबदारी समर्थपणे पेळली की संघ मात्र फ्रंटवर येतोय. इथे संदेशलाही जबाबदारी पेळावी लागणार आहे, बाबूलाही जबाबदारी पेळावी लागणार आहे, कारण ज्याप्रमाणे खेळ आतापर्यंत झाला आहे ते मात्र महेश शेठ कडू, आदरणीय महेश शेठ कडू यांचं मात्र मंचाकडे आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत दादा. आपलं रायगड प्रीमियर लीग पर्व 3 यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष हे पद आपण भूषवता. हे शिवधनुष्य रायगड प्रीमियर लीग म्हणजे, आणि ते शिवधनुष्य लिलिया आपल्या खांद्यावर पेलताना पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धापालकर धावा लागतायत. त्या म्हणजेच आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघ 57 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद निव्वळ 5 धावा. आव्हानाचा सामना सुरू करायचा आहे. आपला वेळ आपण फार दवडायचा नाही आहे, रेडी राहा आपण. अतिशय सुरेख सामने इथे पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये 65 धावांचा पाठलाग झाला आहे, परंतु इथे 57 धावांचा पाठलाग आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघाला म्हणजे अभिजित आकाशच्या संघाला करायचा आहे. सलामवीर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये मात्र चाचपडत खेळताना आपण अनुभवलेत, ते चाचपडणं आता बंद होऊन मोठ्या फटक्यांकडे आगेकूच करतील का. गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन ही गोलंदाजी येईल प्रथमेश कोळी. मागच्या वर्षीच्या प्रीमियर लीगमध्ये काय अफलातून खेळ राहिला होता प्रथमेश कोळीचा. फलंदाजीमध्ये ज्यावेळी पाहिलं प्रथमेश बाद झाला त्यावेळी त्याचा भाऊ प्रतीक कोळी हा सामना पाहत होता आणि त्याने मात्र हात झटकले. एका भावाच्या खांद्यावर दुसऱ्या भावाचा हात असला की खेळ बहारदार होतो. आपल्या भावाला आपल्यामध्ये असलेल्या हूस भावामध्ये पाहिली आणि स्वतः खेळतसुद्धा प्रथमेश कोळीला सुद्धा क्रिकेटच्या मैदानावरचा राजा बनवलाय. ऑन स्ट्राईक संदेश. जोरदार अपील. पंचांनी मात्र हे अपील फेटाळलंय. फेकी खराब, इथे गरज होती का. लक्ष तुम्हाला क्रिकेटवर ठेवावं लागेल आणि पंचांचा इशारा मात्र लेग बाईजचा येतोय जरूर, परंतु लेग बाईज बरोबर बाईजची धाव सुद्धा मिळते. फेकी इथे झाली. वन प्लस 1 = 2. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट झालं. बाईज लेग बाईजची पहिली धाव मात्र घेतली गेली. नंतर मात्र जोरदार फेकी झाली आणि जिथे एकही धाव नव्हती धावा आल्या तब्बल 2 आणि धाबलकर धावा लागल्या त्या 7. मयूर फडके यांनी मात्र हा चेंडू उचलला, फेकला नॉन स्ट्राईक गेनला. सुरेख फटका, स्ट्रेट हिट, अगदी पंचांच्या डोक्यावरून. लॉंग ऑफ रिकामं होतं, लॉंग ऑन रेडी होतं, पण लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र चेंडू भरदा वेगानं गेला सीमारेषा बाहेर आणि येतोय उत्तरार्धामधला हा पहिला खणखणीत चौकार. आई सदैव आपल्या शिरावर तिचा आशीर्वाद असतो आणि आपण पाहिलं गाण्यामध्ये माझ्या काकाची माडी. आपण पाहतोय की ज्याप्रमाणे आजकाल गुंठा आलाय आणि गुंठ्यामध्ये माडी, गाडी आणि सोनं याशिवाय आपल्याकडे गुंतवणूक शून्य आहे. ते गुंतवणूक व्हावी, ज्याप्रमाणे क्रिकेटच्या खेळामध्ये धावांची गुंतवणूक करावी लागते आणि गुंतवणूक केलेल्या धावा जर तुम्ही चिकाटीनं वाचवल्या तरच तुम्ही तो सामना जिंकता. त्याप्रमाणे आयुष्यामध्ये सुद्धा काबाड कष्ट करून मिळवलेले पैसे, तुमच्याकडे आलेली संपत्ती जर तुम्ही खऱ्या अर्थानं मनापासून सांभाळली तर तुमचं जीवन सुखकर होईल, यात मात्र शंका नाही. गुंतवणुकीबरोबर तुम्हाला चिकाटी आणि त्याचं योग्य विल्हेवाट लावता आली पाहिजे, तरच क्रिकेट असो कोणता खेळ असो तर मात्र तुम्ही यशस्वी व्हाल. क्या बात. इथे मात्र एक चौकार येतोय. प्रथमेश कोळीवर हल्ले केले जात आहेत आणि प्रथमेश कोळीवर झाला हा लागोपाठचा दुसरा हल्ला. येतोय खणखणीत चौकार. क्रांतीवीरांच्या भूमीवर
धापलकर धावा लागते ते चौकानशी 15 धावा आणि संदेश गोंधली मात्र आपला गेअर बदलतोय. पहिल्या षटकामध्ये अगदी शांत सुरुवात केली, परंतु माझं शांतपण, माझा संयम मी फार वेळ राखू देणार नाही. मी आक्रमक बनणार आणि त्या आक्रमकतेचा प्रत्यक्ष दाखवत प्रथमेश कोळीवर होतोय हा मात्र हल्ला. प्रथमेश कोळी राईट आर्म ओव्हर द विकेट. दांडी गोल, क्या बात, अतिशय दर्जेदार. उजव्या यष्टीला मात्र वाकवली, बेल्स मारली आणि मागून चेंडूला गिरकी देत प्रथमेश कोळीनं आपलं कौशल्य पणाला लावलं. माझ्यावर हल्ला जरूर झालाय, परंतु हल्ला परतवण्याची क्षमता माझ्यामध्ये किती ठासून भरलं दाखवलं आणि पहिला मोरा बाद केला तो म्हणजेच संदेश गोंधली त्रिफलाचित. देवाला काळजी तुमची जरूर आहे, पण तुम्हीही देवाच्या चरणी लीन होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं परमार्थ जर कराल तर जीवनाचं सार्थक होईल, परंतु परमार्थ न करता देवाकडे मागणी केली जाते आहे. कारण जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जातो त्यावेळेला घंटा बडवून आपण काहीतरी मागतच असतो. निस्वार्थीपणानं किती लोक मंदिरामध्ये जातात हा प्रश्न विचारला जाईल. देव तरी कोणाकोणाला देईल. कधीतरी देवालाही देण्याचा प्रयत्न करा. देवाला भक्ती द्या, देवाची भक्ती करा, देवाला थोडा वेळ द्या. इथे क्रिकेटसाठी वेळ दिला जाईल, धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज राहिलं जाईल. फिरकीचा ताल धरला जातोय, जोरदार आक्रमण केलं जात आहे. अपील पाहतोय, उत्सुकता पहा. इथे पहा अफलातून कमबॅक. पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 10 धावा आल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा, नंतर सलग 2 चौकारासहित नंतर मात्र अफलातून कमबॅक करत दांडी गुल केली संदेश गोंधलीची आणि इथे नवीन फलंदाज अभिजित ठाकूरला सुद्धा चकवलंय. निर्धाव चेंडू सांगता धावपलक स्थिर, 1 बाद 15, 57 धावांचा पाठलाग. छोटे आव्हान स्ट्राईक. सुंदर चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. फिरकीचा ताल धरला गेला. प्रथमेश कोळीनं पहिल्या 3 चेंडू 10 धावा मोजल्यानंतर मात्र नंतरचे तिन्ही चेंडू अफलातून टाकले, 1 विकेट्स मिळवली आणि अभिजित ठाकूरला सलग 2 चेंडू निर्धाव टाकत 2 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. 57 धावांचा पाठलाग करतोय आर्यन ग्रुप 11 चिरले संघ आणि धाबलकर धावा लागतायत संदेश गोंधलीच्या मोबदल्यामध्ये. 1 बाद निव्वळ 15 धावा. 36 चेंडू आणि आव्हान 57 धावांचं. आता मात्र 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान. हे आव्हान छोटं नाही. क्रिकेटमध्ये छोटी आव्हानं मोठी कधीही बनतात. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सक्षमतेनं उभं राहत चेंडूकडे एकटेक नहाळत या धावांचा पाठलाग करण्यासाठी आक्रमक फलंदाजी करावी लागते. परंतु ओमकार पाटील, मी मगाशी म्हटलं होतं कमी धावा जेव्हा जेव्हा असतात त्या ओमकार पाटीलचा हा संघ कप्तानी आपण नेहमी पाहिली आहे आणि तो मात्र आक्रमक बनतोय. या 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी छोट्याला मात्र म्हणजेच अभिजित ठाकूरला आक्रमक बनावं लागेल. योगेश पाटील सलामीला आलाय, बाबू पाटील सलामीला आलाय, त्याला मात्र ती फटकेबाजी दाखवावी लागेल. 24 चेंडू आणि 42 धावांचं आव्हान उरलंय. ओमकार पाटलांचा हा संघ आपण पाहतोय. अनुराग माळी वावेघर गोलंदाजीचा हा लेफ्ट हँड डावखुरा गोलंदाज. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख चेंडू डावखुऱ्या गोलंदाजांनी आज प्रभावित केलाय. पहिल्या सामन्यामध्ये काय सुरेख गोलंदाजी. ओमकार पाटील, मुजीब फियाप, राकेश तांडेल जरूर 18 धावा आल्या, परंतु त्या डावखुऱ्या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलाय. इथे मात्र अनुराग माळी
प्रभावित करेल का? सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. कुणाल तारेकर पुन्हा एकदा चेंडूपर्यंत येईल, उचलला जाईल आणि फेकलाही जाईल. तत्पूर्वी धाव मात्र येईल एक. अनुराग माळी याच्यावर जबाबदारी दिली आहे, कारण खऱ्या अर्थानं टीम मिटिंग्स होतात, एकत्र येऊन खेळले जात आहेत आणि मग मात्र प्रत्येक गावातील अनमोल रत्न एकत्र करत या प्रीमियर लीगमध्ये या खेळाच्या महोत्सवामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज होतात. ते कर्तृत्व आज कोण सिद्ध करणार? 8 संघांनी आतापर्यंत सुपर 16 मध्ये प्रवेश नोंदवलाय. अपील पहा, प्रेशर पहा, विश्वास होता का? परंतु इथे मात्र उत्साह फार दिसला. उत्साहाला मात्र इथे फेटाळलं पंचांनी आणि दक्ष पंच बोराडे सरांनी मात्र नाकारलं आणि अशा प्रकारे हा चेंडू होतोय निर्धाव. प्रत्येक चेंडूवर धाव घेणं गरजेचं आहे, परंतु इथे अभिजित सलग 3रा चेंडू खेळतोय निर्धाव. हा मात्र आणखीन एक चांगला चेंडू. धावा रोखण्यासाठी उत्तम कामगिरी केली जाते आणि या सामन्यामध्ये सर्वात जास्त वेळा चेंडू मात्र कुणालकडेच गेले असतील. गोलंदाज अतिशय उत्तम कामगिरी करताना अनुराग माळी आतापर्यंत तरी अक्षरशः रोखून धरलाय या दोन्ही फलंदाजांना. अभिजित ठाकूर 4 चेंडूमध्ये निव्वळ 1 धाव, तर सलामीर विशाल पाटील, योगेश पाटील मात्र 5 चेंडूमध्ये निव्वळ 2 धावा. तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. बाली या संघामध्ये संगम घरजसारखा आक्रमक खेळाडू या संघामध्ये. हा मात्र आणखीन एक चांगला चेंडू. 2 शतरक्षक रेडी आहेत. पुन्हा एकदा कुणाल तारेकर. आज जणू कुणाल तारेकर आणि चेंडूमध्ये शर्यत लागली आहे. प्रत्येक चेंडू सद्गुरू सिमेंट सप्लायरचा हा खेळाडू, पारगावचा महान खेळाडू, ज्यानं अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू कुणाल तारेकर मात्र जणू काही प्रत्येक चेंडूच त्याच्याकडे जातो आणि तो मात्र निर्भीडपणे चेंडूला पकडतो, उचलतो, फेकतो आणि धावा आपल्या संघासाठी रोखतोय. धावांची गरज आहे, मोठ्या धावांची, मोठ्या फटक्यांची गरज आहे, येऊन ठेपली आहे ती आर्यन ग्रुप 11 चिरले संघाला. गोलंदाज अनुराग माळी पुन्हा एकदा सज्ज अभिजितसाठी. बॅटची फक्त काढायला लागली जाते. शॉर्ट फाइंडर क्षेत्रात तैनात होता. फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडू हातून जरूर निसटला, धाव होऊ शकली नसती, परंतु धाव मात्र एक आली अभिजितला. 3ऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. काय अफलातून गोलंदाजी केली अनुराग माळीनं. वावेघरच्या या स्टार खेळाडूनं मात्र उत्तम गोलंदाजी करत धावा दिल्या निव्वळ 4 आणि 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर आर्यन ग्रुप 11 चिरले संघ जाऊन ठेपतोय 1 बाद निव्वळ 19. दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय महेशजी कडू साहेबांना की आपण पुढे यावं आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याला आपण पुष्पहार अर्पण करून त्याचं पूजन करायचं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन, महेशजी म्हात्रे, त्याचप्रमाणे तेजसजी म्हात्रे, भरतजी पांडे असतील, दिलीपजी पाटील असतील, आमच्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. त्याचप्रमाणे या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही शिरढोण पुण्यनगरी आणि त्यांच्यासुद्धा पुतळ्यास आपण पुष्पहार अर्पण करावं. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मात्र श्री गणेशाच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाचा आपण श्री गणेशा करतोय. श्री गणेशाचा आशीर्वाद आणि या खऱ्या अर्थानं सशस्त्र क्रांतीचे जनक ज्यांना संबोधलं जातं, अगदी समोरच आपला कर्नाळा किल्ला जी ओळख आहे आणि इंग्रजांना सळो की पळो सोडणारे आद्य क्रांतीवीर वासुदेवजी बळवंत फडके यांचं हे गाव आणि या ऐतिहासिक पुण्यनगरीमध्ये आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तमाम मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम आपण संपन्न करतोय. सगळ्या मान्यवरांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतोय आणि विनंती करतोय आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. स्वागत स्वागत आणि स्वागत. सर्व प्रमुख अतिथींचं मनपूर्वक स्वागत आहे या रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये.
पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया आपण. सलामीवीर योगेश पाटील आतापर्यंत अपयशी ठरलाय. गेअर बदलणं गरजेचं आहे. धावांचा डोंगर आता दिसायला लागलाय, कारण जे 36 चेंडू 57 धावांचं आव्हान होतं त्या 18 चेंडूने 38 धावांचं गणित आलंय. त्या 38 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला फलंदाजीमधला गिअर बदलावा लागेल. 18 चेंडूचा खेळ आता संपला आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर फलंदाजी करणारा आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघ तब्बल 8 चेंडू निर्धाव खेळलाय. 8 चेंडू निर्धाव खेळणं म्हणजे जवळपास 1.5 ओव्हर म्हणजे 1.2 ओव्हर निर्धाव खेळाय आणि तोच फटका आतापर्यंत बसलाय. परंतु आतापर्यंत काय केलंय, मला काय करायचं आहे हे दाखवून देण्यासाठी खेळ करावा लागेल. 18 चेंडूने 38 धावांचं आव्हान महागडं नाही आहे. ते सोपं केलं जाईल का की गोलंदाज पुन्हा रोखून धरेल. संकेत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर चेंडू आणि फळीमध्ये कनेक्शन होत नाहीये. चूक केली जाती क्षेत्ररक्षणामध्ये. सुंदर गोलंदाजी एंड बदलून गोलंदाजी संकेतला दिली आहे. परंतु इथे 22 रूपानं मात्र एक धाव येते. 22 चेंडू म्हणजे जवळपास निर्धावत चेंडू आहे. धाव भले कशीही आले असेल परंतु चेंडू फळीमध्ये अजूनही कॉन्टॅक्ट होत नाहीयेत. गणित बदललं जाईल. 17 चेंडू 37 धावा. 2 मोठे फटके या षटकामध्ये सामन्याला कलाटणी देतील. परंतु काय अफलातून गोलंदाजी केली जाते. सोनई 11 तलेगाव रसायनी संघ अक्षरशः 57 धावा देण्यासाठी झगडायला लावतोय आर्यन 11 चिर्ले संघाला. ऑन स्ट्राईक सोनई 11 चिर्ले. मोठा फटका येत नाहीये. वाईडिश मिड विकेटला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार. अमित नाईक तंबूमध्ये वाट पाहतोय. संगम घरत तंबूमध्ये बसलाय. रोहित खरत धाकटी दुईचा स्टार खेळाडू. प्रवीण बालीसारखा उत्तम खेळाडू. जयेश भोईर जो पातान संघाचा सलामीर आहे, अफलातून खेळाडू आहे. हे सर्व खेळाडू तंबूमध्ये असताना योगेश पाटीलला सलामीला पाठवणं आता मात्र कुठेतरी अंगलट येताना दिसतोय. परंतु अजूनही मी कर्णधार म्हणून उभा आहे. मी का कर्णधार आहे, मी थांबणार नाही. मी वेळ घेईन जरूर, परंतु सामन्याला कलाटणी देण्याचं धाडस माझ्यामध्ये. वाईडिश मिड विकेटची सीमारेषा केली जाते. उत्तरार्धामध्ये पहिल्यांदा क्लिअर येतोय षटकार. मी म्हटलं होतं की या षटकामध्ये 2 षटकार आले तर मात्र सामन्याला कलाटणी देईल. त्यामधला हा पहिला आलाय. रोखून धरावा लागेल, परंतु हा छोट्या मात्र बरसतोय. बॅटची कडा पुन्हा एकदा लागली जाते. मी तू होतीये आणि इथे विचार केला जाईल. पंचांवर विचारा पंचांना, कारण पंचांना तुम्ही विचारायचं असतं, पंचांवर धावायचं नसतं. त्याच्यामुळे पंच निर्णय जरूर चांगला देतील. बघायचं आहे जो काही निर्णय असेल. रनआउट मात्र फलंदाज झालाय आणि पंच वळतायत तिसऱ्या पंचांकडे. कोणता फलंदाज असेल बाद. तर नक्कीच इथे मात्र क्रॉस झालाय का, कोणता फलंदाज बाद झालाय त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आलेत. योगेश पाटील, अभिजित ठाकूर दोघांमधले ही धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु इथे रनआउट फलंदाज जरूर झालाय. परंतु कोण बाद झालाय याची विचारपूस केली जाते. आतापर्यंत उत्तम खेळ दोन्ही संघाकडून पाहिलाय. प्रथम गोलंदाजी करताना पहिल्यांदा मात्र आर्यन ग्रुप 11 चिर्ले संघाने उत्तम गोलंदाजी केली. बाबू आऊट म्हणजेच योगेश पाटील बाद. क्रॉस केलाय संतोष दादा माद्रे, लिजेंड खेळाडू, टेनिस क्रिकेटमधला खऱ्या अर्थानं रिवर्सचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. एकेकाळचा हा एक महान आणि आदर्श खेळाडू संतोष माद्रे. ववळे गावची शान. निव्वळी मंडळी ववळ्यापुरती मर्यादित नव्हती. तर ओपेडी संघाकडून खेळताना, ववळे दापोली पारगाव संघाच्या खेळताना अवघ्या रायगडकरांच्या गळ्यातील ताईत बनलेला सर्वांचा आदर्श माणूस, उत्तम खेळाडू म्हणजे संतोषजी म्हात्रे साहेब यांचं मात्र
या रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. 6 चेंडूमध्ये निव्वळ 4 धावा केल्या आणि योगेश पाटील परतलाय. आता मात्र मोठ्या धावांची मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि म्हटलं होतं की अमित नाईक एकटघर एक ताकदवान खेळाडू ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला अभिजित ज्यानं या सामन्यामध्ये मी कसा खेळू शकतो एक षटकार लगावत दाखवलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेट खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंट कव्हरमधून चेंडू फटकावायचा होता परंतु बंटी ठाकूर एष्ट्यांच्या पाठीमागे चलाकी करताना कारण अनेक टुर्नामेंटमध्ये मुरबी एकमेव असा संघ आहे की ज्या संघामध्ये कोण कधी किपिंग करेल हे आपण कधीच सांगू शकत नाही. प्रत्येक संकेत करतो, ओमकार करतो, बंटी करतो, रोशन करतो, बरीच मंडळी या संघामध्ये मात्र किपिंग करताना. रिबतचा हा फटका स्पेशियल फसलाय. अमित नाईक लागोपाठच्या 2 चेंडू निर्धाव खेळला जात आहेत आणि इथे एक मोठा फटका जरूर षटकामध्ये आल्या परंतु अमित नाईक सुद्धा वाट्याला आलेल्या 2 चेंडूमध्ये काही करामत करू शकला नाही आणि इथे 4थ्या षटकाची सांगता होते. षटकामध्ये संकेत पाटीलने धावा दिल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागल्या त्या निव्वळ 27 येणारे चेंडू 12 आणि गणित उरलंय तब्बल 30 धावांचं. हिंदुत्वात यापुढे होतील परंतु जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज झाला. मी नेहमी सांगतो की राजा होण्यासाठी मित्रांनो लढाया कराव्या लागतात परंतु जाणता राजा होण्यासाठी तुम्हाला प्रजेचं पोटच्या पोरासारखं संगोपन करावं लागतं आणि ते संगोपन केलं प्रजेला सांभाळली आणि खऱ्या अर्थानं प्रजादक्ष राजा म्हणून त्याचं नाव आजही कित्येक वर्षे सरली तरी आजही मनामध्ये प्रेरणादायी ठरतं ते राजा छत्रपती शिवाजी महाराज. अनुराग माळी याच्या वाट्याला दुसरं षटक आलंय. मोठी फटकेबाजी करावी लागेल. 11 चेंडू 29 धावांचं गणित आहे आणि 11 चेंडू 29 धावांची गरज असताना इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज. तत्पूर्वी रिया 11 कर्जत संघाचे संघ मालक हरेशजी मराडे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीग पर्व 3 यामध्ये सुस्वागतम. 11 चेंडू आणि 29 धावांचं गणित. अनुराग माळी गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईकवर मात्र अमित नाईक एकटघर. क्षमता जरूर आहे त्या क्षमतेला परावर्तित करता आला नाहीये. पराग खोद चेंडूपर्यंत आलाय. लॉंगॉनला उभा होता थोडंसं वाईट चेंडूपर्यंत धावत गेला. वाटलं होतं की चेंडू कदाचित सीमारेषा बाहेर जाईल परंतु चेंडू रोखून धरलं आणि इथे आपण पाहतोय धाव आली निव्वळ 1. इथे मात्र रनअप चुकतोय आणि डेड बॉलचा घोषणा केली जाते. फहाद कलमस्कर एष्ट्यांच्या पाठीमागे कामगिरी करताना. फुलटॉस चेंडू पराखोच्या हातामध्ये. अशा मिळालेल्या तुम्हाला साध्या सोप्या चेंडूवर जर तुम्ही मोठा फटका कन्वर्ट करू शकला नाहीत तर या सामन्यामध्ये अस्तित्व टिकवणं कठीण जाईल. मोठा फटका या चेंडूवर येणं गरजेचं होतं परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो आणि आयुष्यही नाही आणि जर तर शिवाय आयुष्यही सरत नाही. जर तर मध्ये अटकलेलं क्रिकेट फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करायचं तर लॉंगॉनच्या वरून फटका फसला. फलंदाज संघाचा संघनायक छोट्या अभिजित ठाकूर बाद. मोठे मोठे ते सरदार
कर्णधारानं मात्र एक षटकार जरूर लगावला, त्या षटकारानं जान जरूर सामन्यामध्ये टाकली, परंतु आता मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. अमित नाईक नॉन स्ट्रायकिंगला उभा असता तर जयेश भोईर बातान संघाचा हा मात्र स्टार खेळाडू आता नंबर क्रमांक 4 वर येतोय. विशालजी पाटील एक अचूक आणि अति सुरेख कामगिरी करणारे पंच आमचे मित्र विशालजी पाटील यांचं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. रसायनी वाचून बिलॉंग करतायत. पेन जरी मूळ गाव असेल तरी रसायनी कर्म त्यांची ओळख आहे. जन्म आणि कर्मभूमी नेहमी प्रत्येक माणसाची वेगळी असते. पहिला चेंडूला सामोरा गेलाय जयेश भोईर. चेंडू हवेत, पराखोतनं मात्र हा चेंडू झेल जवळपास टिपला होता जरूर, परंतु रनिंग झेल टिपता टिपता चेंडूनं मात्र लँडिंग पत्करलं, स्वीकारलं आणि त्याच्यामुळे धाबा आल्या तब्बल 2 आणि जयेश भोईरला जीवनदान मिळतंय. धाबाही मिळत आहेत 2 आणि या 2 धाबांसहित आपलं खातं उघडलं जयेश भोईरनं. जयेश भोईर भातान गावचा हा आणखीन एक हिरा. अफलातून कामगिरी, अगदी कमी वयामध्ये आपल्या संघासाठी सदैव झटणारा हा खेळाडू मात्र ऑन स्ट्राईक. गणित बदललं गेलंय. चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी 26 धावा. अनुराग खोत हेलिकॉप्टर उडवायचा होता. कुणाल तारेकर यांच्याकडे चेंडू जाईल, लॉंग ऑफला चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल आणि निव्वळ मात्र धाव मिळते 1. 57 धावांचा पाठलाग करायचा होता आणि मी पहिल्यांदाच म्हटलं होतं पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर हे आव्हान सोपं दिसत असेल तरी ओमकार पाटील आणि संघ लढा देणार. आतापर्यंत लढवय्या खेळ त्याने करून दाखवलाय. धावांचा पाठलाग करण्यासाठी कसं रोखायचं असतं हे दाखवलाय. परंतु अमित नाईकला आता हात खुले करावे लागतील. फलंदाज जयेश भोईरला लढावा लागेल. तेजस्वी म्हात्रे क्रिकेटमधला स्टार माणूस. क्लीन बोल्ड डायमंड विकेट. अमित नाईक करून सर्वात मोठ्या अपेक्षा जरूर होत्या, परंतु अमित ही फार मोठी कामगिरी करू शकला नाही आणि वावेघरचा अनुराग माळी मात्र काय अफलातून स्पेल फक्तय. 2 षटकामध्ये धावा दिल्या निव्वळ 9 आणि तब्बल 2 मोरे टिपत सामन्याला युटर्न दिला जातोय. अफलातून कामगिरी. फलंदाज बाद. गणित राहिलंय 6 चेंडू आणि तब्बल 25 धावा. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड. जिथे 65 धावांचा पाठलाग सहज केला जाऊ शकतो त्याच मैदानावरती 57 धावांचा पाठलाग कठीण केलाही जाऊ शकतो. म्हणून म्हटलं होतं की तुम्हाला क्रिकेटमध्ये लढवय्या खेळ दाखवावा लागतो. सामन्यामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवावा लागतो. आम्ही धावा किती जमवल्यात, त्या जमवल्या धावा रोखू शकतो याचा प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी धाडस दाखवावं लागतं. परंतु आम्ही किती धावा दिलेत त्या धावा काढण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. या कर्तृत्वामध्ये अटकलेलं हे क्रिकेट आपण पाहतोय. जे गणित होतं 36 चेंडू 57 धावा, ते गणित येऊन ठेपलंय 6 चेंडू आणि तब्बल 25 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर भावेश कुरंगले. कांबे संघाचा हा आणखीन एक गोल्ड रत्न. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटकेबाजी केली जाईल. मोठ्या फटक्यांची गरज जरूर आहे, परंतु इथे जणू काही नांगी टाकली की काय. संगम घरात फार उशिरा मी म्हणेन की क्रीजवर आलाय. वरचेवाळे संघाचा हा आक्रमक खेळाडू अतिशय वेल क्वालिफाईड आणि त्याचबरोबर क्वालिफिकेशन बरोबर आपल्यामध्ये असले संस्कारी संगमनं प्रत्येक वेळेला दाखवलेत. क्रिकेट खेळ आणि शिक्षण याचा संगनमत साधत संगमनं आपल्या गावासाठी आपल्या खेळामध्ये बहारदार खेळ दाखवलाय. आपल्या नोकरीमध्ये अतिशय सुरेख कामगिरी करत बँकिंगमध्ये हा माणूस मॅनेजर लेवलला आहे. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या गावाचं नेतृत्व करतोय. गणित राहतील 5 चेंडू 24 धावा.
षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. षटकारांची आतिषबाजी केली जाईल का? आले आले हात खुले केलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पॅव्हिलियन मध्ये चेंडू फिरकावत जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा देत संगम घरात दाखवतोय आसमान. षटकार. भगव्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. भगवा भक्त त्याचा ज्यांना निर्मिळ स्वराज्य तो भगवा देव छत्रपती शिवाजी महाराज माझा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पॅव्हिलियनमध्ये चेंडू दिला भिरकावून आणि आव्हान या धावांचा पाठलाग अजून थांबला नाहीये. सामना तुम्ही अजून जिंकला नाहीयेत. या सामन्याला कलाटणी देण्याचं धाडस माझ्या मनगडात आहे, माझ्या मनगडात आहे. या षटकारानं दाखवून दिलाय. संगम घरात लगावतो षटकार. समीकरण बदललं जाईल. 4 चेंडू 18 धावा. भावेश कुरंगली गोलंदाजच्या मार्कवर. इथे मात्र कमबॅक मिळवून दिलाय. सुरेख चेंडू भिरकावून द्यायचा होता आणि उपजत मिळालेली ही स्विंगिंग पाहिली आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर फक्त मोठा फटका बोलायचा आहे. 3 चेंडू आणि गणित आहे 18 धावा. रिया 11 कर्जत संघ रेडी व्हा आपण लगेचच. रजत मुंडे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज भावेश आणि इथे सामन्याला युटर्न. आपल्या परीनं सामना फिरवलाय. एकट्या संगमने एक षटकार जरूर लगावला आणि सामन्याला कलाटणी जरूर दिली, परंतु भावेशनं मात्र सुरेख खेळ केलाय. भावेश माळी भावेश कुरंगले, परंतु अनुराग माळीनं जो यंगस्टर खेळाडू आहे सळसळतं रक्त आहे ज्यानं या सामन्याला कलाटणी दिली आहे. सुरेख टेक्निकली, परंतु त्याला माहीत आहे की हा सामना आता जवळपास संपलाय, त्याच्यामुळे फलंदाज बाद होईल रनआउटच्या रूपानं आणि सामना 1 चेंडू आणि 18 धावांचा. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड आता प्रीमियर. नक्की 57 धावांचा पाठलाग करायचा होता. आर्यन ग्रुप 11 चिरले संघ म्हणजेच अभिजित ठाकूरला विचार मंथन करावं लागेल. या सामन्यामध्ये काय चुकलंय, काय चुका झाल्या. धावांचं आव्हान फार अवघड नव्हतं, तरीही या सामना गमावण्याची वेळ आमच्यावर का आली याचा विचार नक्कीच करावा लागेल. टीम मिटिंग्स घ्यावी लागतील आणि तिथून मात्र पुढच्या सामन्यासाठी सज्ज व्हावं लागेल. फुल टॉस चेंडूला गिरकी दिली आहे, परंतु विझणारा दिवा ज्याप्रमाणे मोठा होऊन जगतो, मोठा होऊन विजतो, त्याचप्रमाणे अंतिम चेंडू षटकार लगावला जरूर, तो म्हणजे जयेश भोईरनं. आणि षटकार येऊन सुद्धा सामना मात्र तब्बल 11 धावांनी पराभूत झाला आणि तब्बल 17 चेंडू आर्यन 11 ग्रुप निर्धाव खेळलाय आणि सामना गमावला जातोय 11 धावांनी. निर्धाव खेळलेला चेंडू आणि इथे मात्र तोच डिस्टन्स सामन्यामध्ये राहिला, परंतु सोनाई 11 तलेगाव रसायनिक संघाचं कौतुक केलं जाईल. ओमकार पाटला आणि संघानं मात्र अफलातून कामगिरी करत या सामन्यावर एकहाती वर्चस्व गाजवलं. संकेत पाटील, प्रथमेश कोळी, अनुराग माळी आणि भावेश कुरंगलानं मात्र गोलंदाजी साज चढवला आणि अफलातून गोलंदाजी करत 57 धावा अक्षरशः रोखून धरल्या आणि तब्बल 11 धावांनी सामना गमावा लागलाय चिरले 11 आर्यन 11 चिरले संघाला. अतिशय सुरेख खेळ दोन्ही संघांचा जरूर राहिलाय. गोलंदाजी